एक म्हणजे या विधेयकामध्ये महिला शेतकरी म्हणून घोषित केल्यानंतर नक्की महिलांना काय मिळणार याचा कुठेही उल्लेख नाही. महिलांना जमीन मालकीची होणार का याचा उल्लेख नाही. जर महिलांना शेतकरी म्हणून सन्मान द्यायचा असेल तर पहिल्यांदा महिलांच्या नावाने जमिनी करा, त्याचा कुठेही उल्लेख नाही. महिला जर जमीन धारकच नसतील तर त्या शेतकरी कशा होणार. आणि विविध कार्यकारी सोसायटीतून त्यांना कर्ज द्यायचं असेल तर ती सोसायटी त्या महिलांना कशाच्या आधारावर कर्ज देणार, जमिनीच्या आधारावर देणार, कशाच्या. त्यामुळं हे साधारणपणाने सगळं विधेयकच सरकारमधल्या कोणी तयार केलेलं दिसत नाही मला. या पक्षाचे, सत्तारूढ पक्षाचे जे बाहेर बसलेले ॲडवायझर्स आहेत त्यांनी माझा अंदाज आहे की हे विधेयक तयार केले. तर या विधेयकामध्ये 3 कमिट्या केल्यात. एक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, दुसरी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली, तिसरी कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली. हे मंत्रालयात काही दुसरी कामं आहेत की नाही. तुम्ही कायदा करा, महिलांना कसा फायदा द्यायचा ते ठरवा, एक ऑर्डर काढा. तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टरच प्रत्येक जिल्ह्यात हे काम करू शकतील. तुम्ही दाखवण्यासाठी म्हणजे महिलांच्या हातात काय मिळणार हे बिलात कुठंच लिहिलेलं नाही. नाव गोंडस आहे, महिलांना काय द्यायचं असेल तर आमचा पाठिंबाच आहे, पण त्यात काहीच दिलेलं नाही. माझं असं मत आहे की 1500 रुपयाचा असर आता कमी झालेला आहे, ती नित्याची बाब झालेली आहे. आता नवीन काय या बाबतीत सरकार महिलांना इम्प्रेस करण्यासाठी, कारण हे सरकार महिलांनीच मतदान केल्यामुळे आलेलं आहे असं आम्ही समजतो. त्यामुळे त्या महिलांच्यावरचे अत्याचार, महिलांच्या समस्या, अनेक शहरांमधल्या बाजारात महिलांना टॉयलेट नसण्यापासून अनेक समस्या आहेत. त्या समस्येकडे सरकार लक्ष देत नाही. पण हे गोंडस नावाने महिलांच्यासाठी जे बिल आणलेलं आहे त्या बिलामध्ये बिल वाचल्यावर लक्षात येतं समित्या. त्याच्या पलीकडे सरकारने महिलांना काही दिलेलं मला तरी दिसत नाही. आम्ही विनंती केलेली आहे दत्ता मामा भरणेंना की त्यांच्या उत्तराच्या भाषणात महिलांना नक्की काय मिळणार. जसं लाडकी बहिणीत 1500 रुपये मिळाले, तर आता महिलांना तुम्ही काय देणार याचा स्पष्ट उल्लेख असणं आवश्यक आहे. त्यामध्ये एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. मुंबईच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. खरं तर गेली 25 वर्ष भाजप एखादी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता मुंबई महानगरपालिकेवर. आणि यावेळेला युपीटी विरहित पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनाची सत्ता आलेली आहे. तरीही त्यांचा परफॉर्मन्स मात्र अगदी शून्य दिसून येतोय. ज्या पद्धतीनं मुंबईची दैना होते आहे त्यावर आपण काय भाष्य करा. कालच मी विधानसभेत यावर सत्तारूढ पक्षाने जो प्रस्ताव आणला त्याच्यावर भाषण करून मी सांगितलं की यावेळी 20-22 दिवस उशिरा पाऊस आला. मुंबई स्वच्छ करता आली नाही. गटारं, नाले साफ करण्याची जी यंत्रणा आहे ती पूर्ण व्यवस्थित काम करू शकली नाही, म्हणून मुंबई तुंबली. आता प्रत्येक वेळेला जी लोक आजपर्यंत या व्यवस्थेच्याबद्दल बोलत होती त्यांच्या हातात मुंबईकरांनी मुंबई महापालिका दिली, पण त्यांना पूर्णपणाने अपयश आलं. भारतीय जनता पक्षाला याच्यामध्ये मुंबई शहराच्या स्वच्छतेला जर अपयश आलं असेल तर पुढं हे 5 वर्ष शहर कसा दुरुस्त करणार हा दुसरा प्रश्न राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यात असा आहे की मॅनहोलमधून माणसं वाहून जायला लागली. महापौर फिरायला गेल्या, पाहायला गेल्या, पाहणी करायला गेल्या, त्यांच्यासमोर एक माणूस मॅनहोलमध्ये पडला. तुम्हाला हे सगळे मॅनहोल पूर्वी व्यवस्थित करता आले नव्हते का. तुम्ही अशा पद्धतीनं मुंबई शहरातल्या सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचं पाप करताय. तुम्हाला स्वच्छतेला भरपूर पाऊस म्हटला जरा उशिरा येतो पण साफ करून घ्या, तरी तुम्ही मुंबई स्वच्छ करू शकला नाही. गटारं, नाले वगैरे साफसफाई. आज एवढं मोठं जरा पाऊस पडला तरी मुंबई तुंबते. मुंबईची ठेवी महापालिकेच्या 90,000 कोटीहून 70,000 कोटीवर आणल्या यांनी.
मागच्या 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत 15-20 हजार कोटी रुपये खर्च केले. ते कुठे गेले? नुसत्या कोस्टल रोडला गेले असं मी मानत नाही. तर उरलेले पैसे कुठे गेले याचा खुलासा आता मागचं यांचं सरकार आल्यानंतर, यांची सत्ता आल्यानंतर 2-1,000-2-2.5 हजार कोटी रुपये कमी झालेले आहेत. त्यामुळं पूर्वीच्या लोकांनी ज्या ठेवी ठेवल्या, मुंबईची मत्ता वाढवली, त्या सगळ्या ठेवी मोडून काढायचं काम, मोडून खायचं काम आता सध्या चालू आहे. बरं, तुम्ही जे काही कामं करता त्याने मग रिझल्ट काय येत नाही याचा खुलासा मुंबईकरांना व्हायला पाहिजे. मुंबईकरांच्या लक्षात आलेलं आहे की आपण मोठ्या प्रमाणात आग्र्याला बळी पडलो, मतदान केलं आणि अनेक वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती ती काढली आणि दुसऱ्यांच्या हातात दिली. पण ज्यांच्या हातात दिली ते पूर्वीच सत्तेत पार्टनर होते, 50% वाटा यांचा होता, तरी देखील ते काही करू शकले नव्हते. मुंबईकरांनी त्यांना संधी दिली आणि पहिल्याच पावसाळ्यात फेल्युअर मोठं झालेलं आहे असं मला वाटतं. सर, आज खरं तर 2 तारीख आहे आणि 3 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी राष्ट्रवादीमध्ये 2 गट किंवा राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले होते. त्याला 3 वर्ष झाले. तर पुन्हा एकदा मर्जरच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्यावरून तर याला अजून एक दुरा मिळतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मर्जरच्या संदर्भात किंवा एनडीएला समर्थन देण्याच्या संदर्भामध्ये पक्षामध्ये काही घडामोडी घडतायत? एक म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे हे दिल्ली स्तरावर काम करतात, त्यामुळे दिल्लीत त्यांच्या स्तरावर काही चर्चा असतील तर मला माहीत नाही. आणि महाराष्ट्राच्या स्तरावर पक्षाचे अध्यक्ष आमचे शशिकांत शिंदे आहेत, त्यांना यावर भाष्य करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी काही बोलू शकत नाही. त्यामुळे यावर भाष्य मला करता येत नाही, खरंच सांगतो मी. कसं मला माहीतच नाही काही. नाही, नेहमीप्रमाणे ही वेळ नाही आहे. नेमकं कारण मुंबईकरांना प्रचंड भ्रष्टाचारालाही तोंड द्यावं लागतं. कुठलंही टेंडर महापालिकेत निघालं तर ते 1000 कोटीचं टेंडर 1,500 कोटीला असतं. मी काल विधानसभेत याच्यावर माझी मतं व्यक्त केलेली आहेत. त्यामुळं या मुंबई शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात महापालिका हातात आली तर त्याचा दुरुपयोग करण्यासाठी सगळे गुंतलेले आहेत. मुंबईकरांची सेवा करण्यासाठी कुणाचंच लक्ष नाही. असं आहे की कोणतीही सिस्टीम ही अकाउंटेबिलिटी पाहिजे आणि प्रभावीपणाने त्याचा आढावा घेण्याची पद्धत पाहिजे. महापौर उपमहापौर यांनी मुंबईत दौरे केले म्हणजे स्वच्छता झाली असं समजण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांचं प्रशासन कामाला लावलं पाहिजे आणि प्रशासकीय कामकाज जर दोषपूर्ण असेल तर त्याची जबाबदारी त्या ऑफिस बेअरर्सने घेतली पाहिजे. आज महापौर उपमहापौर नगरसेवक हे सगळेच या सगळ्या झालेल्या गोंधळाला जबाबदार व्हायला लागले आहेत. लोकही त्यांना प्रचंड नावं ठेवायला लागलेली आहेत आणि मला वाटतं की सत्ता आल्यानंतर पहिल्याच पावसात एवढा मोठा लोकक्षोभ हा सत्तारूढ पक्षाला मुंबई महानगरपालिकेत पाहायला लागतो. सर, जिस तरीके से महिला किसान वुमेन फॉर्मल एम्प्लॉयमेंट बिल को लेकर किसान बनाने जा रही है, आपने कई सारे प्रश्न उपस्थित किए, क्या इसके पीछे मंशा और क्या इसमें खामियां हैं? पहले महाराष्ट्र में विधानसभा के पहले लाड़की बहन योजना आई. हमारी सारी बहनों ने महाराष्ट्र में सत्तारूढ़ पार्टी के तरफ वोटिंग भी किया होगा, इसलिए बहुत बड़े पैमाने में, यानी मोदी साहब भी इतने पॉपुलर नहीं थे उतने ये सरकार का ये निर्णय पॉपुलर हो गया और लोगों ने महिलाओं ने बहुत बड़े पैमाने पे वोटिंग किया. अब उसका असर कम हो गया है. अब कुछ नया लेके आने की आवश्यकता थी, इसलिए यानी महिलाओं को किसान बनाने की कोशिश है. महिला अपना जो पति होता है जिसके नाम पे ज़मीन होती है, अगर सरकार को न्याय ही देना है महिलाओं को तो ज़मीन का आधा हिस्सा महिलाओं के नाम करना, पत्नी के नाम करना, ये बहुत आवश्यक है. मेरी अपेक्षा है
कि सरकार के ये बिल में कुछ ऐसा कुछ सुझाव नहीं है, कोई कायदे में कानून में तब्दीलियाँ उन्होंने नहीं की है, सिर्फ बिल लाया है, कमेटी की है या जो अलग अलग चीज़ें कही हैं, मीठी बातें हैं, हाथ में महिलाओं के कुछ आने वाला नहीं है। और इसलिए मैं सरकार को विनती किया हूँ कि आप अगर दिल से चाहते हैं कि महिलाओं को कुछ देना है तो जिस घर में महिला रहती है, जिस पति के साथ वो महिला है, पत्नी के नाम पे भी उसका आधा हिस्सा होने की आवश्यकता है। इसके बाद मुंबई में बारिश जब से शुरू हुई है लगातार एक के बाद एक मौके सामने आ रहे हैं। बहुत बड़ी समस्या मुंबई में है और हमें लगता था अभी भाजपा आई है तो कुछ बहुत बड़ा काम करेगी और इस साल बारिश में कुछ नहीं होगा, लेकिन पहले से अभी की परिस्थिति बहुत बदतर हो गई है। लोग असंतुष्ट है, बहुत नाराज है क्योंकि इनके हाथ में 20-22 दिन ज़्यादा मिले, बारिश लेट आई तो भी ये मुंबई को स्वच्छ रखने के लिए कामयाब नहीं हुए और इसलिए लोग भी बहुत नाराज़ है मुंबई के।